हाय एव्हरीवन. तर आज 12वीचा शेवटचा पेपर. सर्वजण खुश असणार. तर बघा, आज तारीख 25 फेब्रुवारी 2026. आज पेपर होता तुमचा बायोलॉजीचा, शेवटचा पेपर होता. आता सर्वजण मस्त फ्री होऊन जाणार. तर शेवटच्या वेळेस आन्सर शीट बघून घ्या आणि एकदम बिंदास राहा, रिझल्टची वाट बघा. तर बघा, आन्सर शीट चेक करून आल्यानंतर तुमचे मार्क्स नक्कीच कळवा की तुम्हाला किती मार्क्स येत आहे कमेंटमध्ये. तर चला तर मग पेपरला सुरुवात करूया. तर बघा, तुमचा पहिला सेक्शन होता सेक्शन ए. तर या सेक्शन एमध्ये तुम्हाला MCQ होते, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. तर बघा, तुमचे किती बरोबर येत आहे आणि किती चुकले आहेत ते तुम्ही टिक करून घ्या तुमच्या आन्सर शीटवर. तर बघा मित्रांनो, सेक्शन एमध्ये पहिला जो क्वेश्चन होता MCQ, अ सेल डिवाइड्स मायटोकली इन टू डॉटर सेल्स डिवाइड अँड रिडिवाइड्स रिपीटेडली, सच ग्रोथ इज कॉल्ड. तर याचा ऑप्शन नंबर बी हा करेक्ट होता. त्यानंतर दुसरा जो MCQ होता त्याचा ऑप्शन नंबर सी हा करेक्ट होता. त्यानंतर 3 नंबरचा जो MCQ आहे, द क्रॅनियल कॅपॅसिटी ऑफ मॅन हॅज CC. तर 3 नंबरच्या MCQचा करेक्ट ऑप्शन नंबर होता डी, 1450. 4 नंबरचा MCQ जो आहे त्याचा आन्सर आहे प्रॉपर आन्सर डी. त्यानंतर 5 नंबरचा MCQचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. हे झाल्यानंतर 6 नंबरचा जो MCQ होता तर त्याचा आन्सर आहे आन्सर सी, सुक्रोज. टिक करून घ्या बाळांनो, आणि तुमचे किती MCQ बरोबर येत आहे ते नक्कीच कळवा कमेंटमध्ये. 7व्या नंबरचा जो ऑप्शन होता क्वेश्चन होता MCQ, त्याचा ऑप्शन नंबर आहे डी. त्यानंतर 8 नंबरचा जो MCQ होता त्याचा ऑप्शन नंबर आहे बी, 1000. 9 नंबरचा योग्य ऑप्शन आहे बी. आणि 10 नंबरचा जो MCQ होता त्याचा करेक्ट ऑप्शन नंबर आहे सी. तर या प्रकारे तुमचे MCQ होते. त्यानंतर बघा, क्वेश्चन नंबर 2 होता, ज्याच्यात ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन आहेत. तर याच्यातला फर्स्ट क्वेश्चन होता तुमचा, गिव्ह द फंक्शन ऑफ लेडिक्स सेल्स. तर बघा, पहिल्या क्वेश्चनचा आन्सर होता टेस्टोस्टेरॉन प्रोडक्शन, अँड्रोजिन बायोसिंथेसिस, हार्मोनल रेग्युलेशन. तर हे फंक्शन्स आहेत त्याचे, याच्यात डिटेलमध्ये लिहायचं होतं तुम्हाला थोडं. 2 नंबरचा क्वेश्चन होता डिफाईन एंडार्च स्पेशीज. तर याच्यात आहे ऑर्गॅनिझम्स ॲट हाय रिस्क ऑफ एक्सटिंक्शन इन द नियर फ्युचर ड्यू टू रॅपिड प्रोडक्शन अँड डिक्लाइन्स हॅबिटॅट. त्यानंतर 3 नंबरचा क्वेश्चन होता नेम द जीन विच इज इनहेरिटेड डायरेक्टली फ्रॉम फादर टू सन. तर द जीन लोकेटेड ऑन Y क्रोमोझोम दॅट इज होलँड्रिक जीन अँड इन्क्लुडिंग SRY. त्यानंतर 4थ्या नंबरचा जो क्वेश्चन होता तुमचा, द प्रोड्युसर रिसिव्स 5000 joules ऑफ लाईट एनर्जी, देन हाऊ मच एनर्जी विल बी ट्रान्सफर टू कार्निवर्स सेकंडरी कन्झ्युमर्स. तर कार्निवर्स रिसिव्ह 50 joules एनर्जी, हे त्याचं योग्य उत्तर होतं. त्यानंतर 5 नंबरचा डिफाईन द टर्म क्लोरोसिस. तर लॉस ऑफ नॉर्मल ग्रीन कॅलोरेशन ऑफ लिव्स ऑफ प्लांट्स कॉज बाय आयरन डिफिशियन्सी इन टाईम रिच सॉईल डिसीज ऑर लॅक ऑफ लाईट. त्यानंतर 6 नंबरचा क्वेश्चन होता गिव्ह द नेम ऑफ की फॅक्टर इन DNA प्रोफाइलिंग. तर याचं ॲनालिसिस ऑफ व्हेरिएबल नंबर ऑफ टेंडम रिपीट्स म्हणजे VNTRS अँड पर्टिक्युलरली शॉर्ट टर्म टेंडम रिपीट्स STRS. तर हे त्याचा आन्सर होता. डिफाईन कंबाईन वॉटर. कंबाईन वॉटरची डेफिनेशन लिहायची होती. कंबाईन वॉटर इज द फॉर्म ऑफ हायड्रेटेड ऑक्साईड्स ऑफ सिलिकॉन्स अँड ॲल्युमिनियम एक्सेट्रा. हे त्याचं उत्तर होतं. तुमचे आन्सर चेक करा, नक्कीच कळवा की तुम्हाला बायोमध्ये किती मार्क्स येतील, कमेंटमध्ये सांगा. गिव्ह द रोल ऑफ टेपेटम. तर बघा, रोल लिहायचे होते. तर पहिला आहे इट न्यूरोसिस डेव्हलपिंग मायक्रोस्पोर्स. दुसरं इट सिंथेसाइज एन्झाईम्स कोलॅप्स. आणि तिसरं होतं प्रोड्यूस स्पोरन पोलिन. त्यानंतर इथून चालू होतो सेक्शन बी, जो होता 16 मार्क्ससाठी. याच्यात तुम्हाला 8 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे होते. तर याच्यातला पहिला जो होता तर किती मार्क्सला होता, 2 मार्क्सला, 8 दुणे 16. तर 2 मार्क्ससाठी तुम्हाला 4 पॉईंट्स तरी लिहिणे गरजेचे होते. तर बघा तुम्ही याच्यात गिव्ह द फीचर्स ऑफ रेस्पिरेटरी सरफेस फॉर गॅसियस एक्सचेंज. तर याच्यात पहिलं होतं लार्ज सरफेस एरिया, दुसरं थिन मेम्ब्रेन, मॉइस्ट सरफेस, आणि चौथं गुड ब्लड सप्लाय. या टॉपिकवर तुम्हाला आन्सर करायचे होते. त्यानंतर
चौथ्या नंबरचा जो क्वेश्चन होता, डिफरन्शिएट बिटवीन कॉम्प्लेक्स सेक्स लिंकेज अँड इनकम्प्लीट सेक्स लिंकेज विथ रेफरन्स ऑफ लोकेशन ऑफ द जीन अँड इनहेरिटन्स. तर याच्यात लोकेशन ऑफ जीन्स आणि इनहेरिटन्स याच्यावर तुम्हाला डिफरन्सेस लिहायचे होते. नंतर एक्सप्लेन द प्रॉपर्टीज ऑफ नर्व फायबर विथ रेफरन्स टू. तर पहिलं होतं इरटॅबिलिटी. तर द ॲबिलिटी टू रिस्पॉन्ड टू स्टिम्युली, याच्यावर तुम्ही आन्सर करू शकत होता. दुसरं कंडक्टिव्हिटी जे होतं, द ॲबिलिटी टू ट्रान्समिट द नर्व इम्पल्स. ठीक आहे. हे तर डायग्राम ड्रॉ करायचे होते. बायोमध्ये डायग्राम खूप चांगल्या ड्रॉ केल्या तर मार्क्स चांगले मिळतात. क्वेश्चन नंबर 7 जो होता, गिव्ह एनी 4 ॲडव्हान्टेजेस मायक्रो प्रोपेगेशन, याच्यावर आपल्याला ॲडव्हान्टेजेस लिहायचे होते. तर जसं पहिले रॅपिड मल्टिप्लिकेशन, डिसीज फ्री प्लांट, प्रोपेगेशन स्टराईल ऑर डिफिकल्ट स्पेशीज आणि जेनेटिक युनिफॉर्मिटी. तर हे त्याचे ॲडव्हान्टेजेस होते. 8 नंबरचा क्वेश्चन होता, नेम द ऑर्गॅनिझम्स अँड देअर रोल इन कन्व्हर्जन ऑफ रॉक इंटू सॉईल. तर ऑर्गॅनिझम्स कोणकोणते होते, लिचन्स अँड मॉसेस आर पायोनियर स्पेशीज दॅट ग्रो इन बेअर रॉक सरफेस. आणि याचे नेम लिहायचे होते. तर रोल इथे लिहिलेलं नाही आहे, त्यांचे नेम आपण लिहून दिलेले आहेत. रोल एक्स्ट्रा होता, इथे बसणार नाही. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9 जो आहे, यामध्ये एक्सप्लेन व्हेरियस हार्मफुल इफेक्ट्स ऑफ नॉईज पोल्युशन ऑन ह्युमन बिईंग. तर कोणकोणते आहेत, फिजिओलॉजिकल इफेक्ट्स, हिअरिंग इम्पेअरमेंट, सायकोलॉजिकल अँड बिहेवियरल इफेक्ट्स. हे इफेक्ट्स होऊ शकतात, थोडेसे डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचे होते. त्यानंतर 10 नंबरचा क्वेश्चन होता, एक्सप्लेन स्केलेटन फीचर्स होमो इरेक्टस. तर कोणते कोणते काय एक्सप्लेन करू शकत होता तुम्ही, बघा मेन पॉईंट्स आहेत, क्रॅनियल फीचर्स, पोस्ट क्रॅनियल स्केलेटन आणि लिम्ब प्रोपोर्शन, याच्यावर तुम्ही एक्सप्लेनेशन देऊ शकत होता. त्यानंतर क्वेश्चन नंबर 11 जो आहे, त्याचा आन्सर बघा, द मेन ऑब्जेक्टिव्स इन्क्लूड्स इन्हान्सिंग डिझायरेबल ट्रेट्स सच ॲज फास्टर ग्रोथ रेट्स, इन्क्रीज डिसीज रेजिस्टन्स. तर हे त्याचं उत्तर होतं. क्वेश्चन नंबर 12 जो आहे, मेन्शन एनी 4 फॅक्टर अफेक्टिंग वॉटर ॲब्झॉर्प्शन. तर वॉटर ॲब्झॉर्प्शन याच्यावर कोणतेही 4 फॅक्टर्स लिहायचे होते. तर पहिला आहे अवेलेबल सॉईल वॉटर, सॉईल टेम्परेचर, सॉईल एरेशन आणि सॉल्यूट कॉन्सन्ट्रेशन. याच्यावर तुम्ही थोडंसं डिटेलमध्ये आन्सर चांगलं फ्रेम करू शकत होता. त्यानंतर क्वेश्चन नंबर 13 आहे, राईट ब्रीफली ऑन अल्झायमर्स डिसीज. तर अल्झायमर डिसीज इज प्रोग्रेसिव्ह नेट्रोजेनेरेटिव्ह डिसऑर्डर दॅट प्रायमरली अफेक्ट मेमरी, थिंकिंग अँड बिहेवियर. तर या गोष्टींवर या टॉपिकवर तुम्ही आन्सर करू शकला असता. क्वेश्चन नंबर 14 आहे, ज्याच्यात तुम्हाला ATP कॅल्क्युलेट करायची होती. तर याचं उत्तर होतं 8000 मॉलिक्युल्स ऑफ ATP आणि हेटेरोसिस्ट. त्यानंतर तुमचा सेक्शन C चालू होतो. सेक्शन C हा तुमचा 24 मार्क्ससाठी असतो. 8 क्वेश्चन राईट करायचे असतात, प्रत्येकी क्वेश्चन 3 मार्क्स. तर बघा 15 नंबरचा क्वेश्चन एकदम इझी होता. तर याच्यात बघा पहिल्याचा आन्सर होता F, बुक गिल्स. त्यानंतर प्रोटिस्ट दुसऱ्याचा आन्सर होतं E, तिसऱ्याचा आन्सर होतं D, चौथ्याचा आन्सर होतं B, पाचव्याचा आन्सर होतं A आणि 6व्याचा आन्सर होतं C. तर या प्रकारे इझी क्वेश्चन होता, तिथल्या तिथे तुम्हाला मॅच द फॉलोइंग होतं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 16 थोडा लॉंग आहे, आन्सर केलेलं नाही आहे. क्वेश्चन नंबर 70 याच्यात बघा, डिस्टिंग्विश बिटवीन या 2 गोष्टींमध्ये. तर याच्यावर तुम्ही टॉपिक, सीझन, पर्पज आणि एक्झाम्पल असे 3 पॉईंट्स लिहून तुम्ही आन्सर करायचं होतं. त्यानंतर B जो आहे त्याच्यातला, गिव्ह टू बिहेवियरल ॲडॅप्शन ऑफ डिझर्ट ॲनिमल. तर पहिला वॉटर कन्झर्वेशन, बिहेवियरल, फिजिकल आणि बॉरोविंग. त्यानंतर क्वेश्चन नंबर 18 होता, त्याच्यात तुम्हाला डेफिनेशन लिहायच्या होत्या. सिपोनोगामी म्हणजे काय, प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन इन प्लांट्स वेअर द मेल गॅमेट्स आर ट्रान्सफर टू फिमेल गॅमेट्स थ्रू पोलन ट्यूब. ही पहिल्याची डेफिनेशन होती. दुसरा B जो होता, तर त्याचं होतं पार्थेनोकार्पी. तर नॅचरल ऑर आर्टिफिशियल इंड्यूस प्रोडक्शन ऑफ फ्रूट्स विदाउट फर्टिलायझेशन ऑफ ओव्हल्स रिझल्टिंग इन सीडलेस फ्रूट्स. आणि C होतं पॉलीइम्ब्रायनो म्हणजे काय, is the condition where more than one embryo develops from a single fertilized egg or zygote. तर अशा या 3 डेफिनेशन तुम्हाला राईट करायच्या होत्या. त्यानंतर क्वेश्चन नंबर 20 मध्ये तुम्ही काय काय करू शकत होता, कॅरेक्टरिस्टिक 6 कॅरेक्टरिस्टिक लिहायचे होते जेनेटिक कोडबद्दल.
तर त्याच्यात पहिलं आहे ट्रिपलेट, दुसरं तुम्ही युनिव्हर्सल, नॉन ओव्हरलॅपिंग, डिजनरेट, नॉन ॲम्बिग्युअस आणि इनिशिएशन अँड टर्मिनेशन. तर हे पॉईंट्स होते, याच्यावर तुम्हाला आन्सर करायचं होतं. त्यानंतर हा क्वेश्चन नंबर 22 थोडे मोठे मोठे आन्सर आहेत, इथे नाही लिहिले. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 25 जो आहे, व्हॉट इज ग्रँड पिरियड ऑफ ग्रोथ. तर द ग्रँड पिरियड ऑफ ग्रोथ रेफर्स टू पिरियड ड्युरिंग विच रेट ऑफ ग्रोथ इज हायेस्ट और मॅक्झिमम, ही त्याची डेफिनेशन होती. त्यानंतर दोन दोन एक्झाम्पल लिहायचे होते. तर ग्रोथ प्रोमोटर्स जे होतात, तर ऑक्झिन आणि गिबेरिलियन्स, आणि दुसरं ग्रोथ इनहॅबिटर्स जे आहेत, तर ॲप्सिकिक ॲसिड आणि इथिलिन, हे त्याचे आन्सर होते. क्वेश्चन नंबर 26 होता, व्हॉट इज बायोफर्टिलायझेशन. तर बायोफर्टिलायझेशन आर ऑर्गॅनिझम दॅट इनरिच द न्यूट्रियंट्स क्वालिटी ऑफ सॉइल सच ॲज बॅक्टेरिया, फंगी और सायनोबॅक्टेरिया. आणि नंतर TS डायग्राम ड्रॉ करायची होती रूट नॉड्यूलची. तर अशा प्रकारे तुमचा क्वेश्चन पेपर होता. त्यानंतर सेक्शन डी आहे. सेक्शन डीमध्ये हे क्वेश्चन होते. तर याच्यात किती 12 मार्क्सला आहे तुम्हाला सेक्शन डी. 3 कोणत्याही क्वेश्चनचे आन्सर करायचे होते, म्हणजे 4 मार्क्सला एक क्वेश्चन होता. तर जवळजवळ तुम्ही इथं 8 पॉईंट्स लिहायचे होते जर हे क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट केले तर. आणि जे डायग्राम काढायला लावलेले होते, तर डायग्राम नीट अँड क्लीन आणि सर्व नावं व्यवस्थित दिलेले पाहिजे, तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील. तर बाळांनो, या प्रकारे तुमचा होता बायोचा पेपर. आय होप चांगला गेला असेल तुमचा पेपर. तर सगळ्यांनी आता रिझल्टची वाट बघा, आणि तुमच्या बायोच्या पेपरला तुम्हाला किती मार्क्स येऊ शकता हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघणारे तर खूप लोक आहेत, पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही. तुमच्या एका सबस्क्राईबने आम्हाला मोटिवेशन मिळत असतं, तर सबस्क्राईब नक्कीच करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, आणि कमेंटमध्ये तुमचे मार्क्स कळवा. ठीक आहे. थँक्यू. ऑल द बेस्ट.